माजी खासदार विनायक राऊत यांचा अटकपूर्व जामिनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज। शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या कुटुंबाविरोधात त्यांच्या सुनेने गंभीर आरोप करत कापूरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या प्रकरणात विनायक राऊत यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी वकिलांमार्फत अर्ज केला होता। या जामीन अर्जावर 23 जुलै रोजी न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागले। विनायक राऊत, गीतेश राऊत, श्यामल राऊत, चुलत सासरे आबा राऊत, फिरोज शेख, काझी बाबा आणि हरिश्चंद्र घाडी यांच्या विरोधात विनायक राऊत यांच्या सुनेनं तक्रार दाखल केली आहे। विनायक राऊत हे शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत। त्यांचा मुलगा गीतेश यांची पत्नी गिरिजा सध्या घोडबंदर येथील चितळसर मानपाडा भागातील एका गृहसंकुलात भाडेतत्वावर वास्तव्यास आहे। 10 जून या दिवशी त्यांनी कापूरवाडी पोलीस ठाण्यात राऊत कुटुंबांविरोधात गिरिजा यांनी तक्रार दाखल केली होती। तक्रारीनुसार 2016 मध्ये विवाह जुळवणाऱ्या संस्थेकडे त्यांनी नोंदणी केली होती। या नोंदणीनंतर त्यांचा विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश याच्यासोबत विवाह जुळला। विवाहापूर्वी राऊत कुटुंबियानं वाकोला येथे बंगला असल्याचं सांगितलं, मात्र विवाहानंतर प्रत्यक्षात झोपडपट्टीतील घरात नेलं। याबाबत जाब विचारलं असता गीतेश राऊत यांनी उद्धटपणे उत्तर देत तक्रारदाराच्या पालकांना झिडकारल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। विवाहापूर्वी गिरिजा एका खासगी कंपनीमध्ये कामाला होती। हे काम गिरिजा यांना सोडण्यास भाग पाडून गीतेश यांनी गिरिजाला त्यांच्या कंपनीत कर्मचारी म्हणून काम करण्यास सांगितल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे। गीतेश यांनी त्यांच्याशी वैवाहिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ केली। याबाबत जाब विचारल्यास शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक छळ केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। गिरिजा यांनी राऊत कुटुंबियांवर अघोरी प्रकार केल्याचा आरोप देखील केलाय। गिरिजा यांनी केलेल्या आरोपानुसार सप्टेंबर 2018 मध्ये मासिक पाळी दरम्यान रस्त्यावर फुटलेला नारळ, हळद-कुंकू आदी वस्तू आढळून आल्या होत्या। त्यानंतर सासू श्यामल राऊत यांनी ही बाब विनायक राऊत यांना सांगितली। उपचाराच्या नावाखाली भोंदू, मांत्रिक आणि अघोरी विधी करणाऱ्यांकडे नेण्यात आल्याचा आरोपही गिरिजा यांनी केला आहे। सुरुवातीला वाकोला येथील राहत्या घरी एका भोंदूला बोलवण्यात आलं होतं। त्याने तंत्रमंत्र करत राऊत कुटुंबियांच्या देवावर बंधनं असल्याचं सांगितलं। त्यानंतर चुलत सासरे आबा राऊत यांच्या अंगात देवीचा संचार झाल्याचं सांगण्यात आलं। त्यांनी गिरिजा पूर्णपणे बरी होईपर्यंत पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नयेत असं सांगितल्याचा उल्लेखही त्यांनी तक्रारीत केला आहे। मात्र उपचार कधी पूर्ण होतील याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नसल्याचंही तक्रारीत नमूद आहे। त्यानंतर विनायक राऊत यांच्या सांगण्यावरून त्यांचे कार्यकर्ते आणि पती गीतेश राऊत यांनी गिरिजा यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील फिरोजबाबा, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील काझीबाबा आणि कुडाळ येथील हरिश्चंद्र घाडी यांच्याकडे नेल्याचाही आरोप आहे। तेथे डोक्यावर लिंबू कापणे, अंगाभोवती कात्री फिरवणे, काळ्या कणकेच्या बाहुल्या, टाचण्या, अंगारे धुपारे, कच्च्या मांसाचे तुकडे, जिवंत कोंबडा, गोमूत्र पाजणं, विभूती मिसळलेलं पाणी पिण्यास देणं तसंच डोक्यावरील केस उपटणे अशा प्रकारचे अघोरी उपचार करण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे। या उपचारांमुळे आपण भीतीच्या छायेत वावरत असल्याने आई वडिलांना नेहमी सोबत ठेवावं लागत होतं। त्यांनी विरोध केला असता मुलीच्या भल्यासाठी उपचार सुरू असल्याचं सांगून त्यांनाही गप्प केलं जात असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे। प्रत्येक मांत्रिक उपचार संपेपर्यंत पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नये असे सांगत होता। त्यामुळे मूल कसं होणार असा प्रश्न आपल्याला पडत होता। मात्र त्यानंतर या अंधश्रद्धाळू उपचारांचा उपयोग पतीचं नपुंसकत्व लपवण्यासाठी करण्यात येत असल्याचं आपल्या लक्षात आल्याचा दावा गिरिजा यांनी केला आहे। सप्टेंबर 2018 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत हे प्रकार सातत्यानं सुरू होते असंही त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे। या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। या अटकपूर्व जामिनावर 23 जुलै रोजी सुनावणी पार पडणार आहे। लिंबू कापणं किंवा सुगंधी द्रव्य हा पूजापाठाचा एक भाग असल्याचं त्यांच्या वकिलांनी म्हटलं। तो नाही, त्यांच्या वकिलांनी स्पेसिफिक असं म्हटलं नाही, पण त्यांच्या वकिलांचं असं म्हणणं आहे ते पूजापाठ वगैरे ते करतात, पूजापाठ वगैरे ते करतात। आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना म्हणजे जे आरोपी आहेत त्यांनी काय आम्हाला म्हणजे जे विक्टीम आहे आणि त्यांच्या परिवाराला इन्व्हाइट केलं नव्हतं। पण ती सध्या परिस्थिती हे स्वतःहून जे आहेत तिचे इनलॉज आहेत त्यांनी स्वतःहून त्या बाबाकडे ते घेऊन गेलेले। पण आमचं जे होतं त्या डेफिनेशन मध्ये बसतं अघोरी कृत्यामध्ये की लिंबू कापलं, पाणी ओतलं, डोक्यावरून सुगंधी काय लावलं, डोळे बंद करून वर डोक्याच्या वर लिंबू कापलं सुरीने, ते सर्व अघोरी कृत्य येतं ते मान्य करण्यात आलं। एक टेक्निकल गोष्ट अशी की जेव्हा आयोग होते
त्यांनी कोर्टामध्ये माहिती दिली त्याच्यामध्ये की एका आरोपीला अटक केली. हो. बाकीचे सगळे आरोपी फरार आहेत. म्हणजेच विनायक राऊत, त्यांचा मुलगा हितेश राऊत आणि पत्नी हे तिघही फरार आहेत असं कोर्टात पोलिसांतर्फे हो. सांगण्यात सर, आलं. हे कुठेतरी जे सांगण्यात आलं हे कोर्टाची दिशाभूल करणारं नाही का? कारण सकाळपासून इतर आणि कोर्टात सांगण्यात आलं फॅक्ट आहे का की फरार आहेत विनायक राऊत. आयोने स्पेसिफिक नाव नाही सांगितलं, पण याच्यामधले बाकीचे जे आरोपी आहेत याचा शोध चालू आहे असं सांगितलेलं आहे. फरार शब्द वापरला की इतर आरोपी फरार फरार आहेत. एवढं मला काही याच्यात येत नाही, आठवणीत येत नाहीये, पण त्यांनी सांगितलं बाकीचे आरोपी याच्यात अजून सापडायचे आहेत. अच्छा, पण कुठतरी मग सापडायचे असं जर म्हणत असेल तर दिवसाढवळ्या पत्रकार परिषद घेत आहेत ते आरोपी, पत्रकारांना जर बाईट देत आहे आणि पोलिसांना सापडू नये. सर, कसं सांगाल? म्हणजे पोलिसांनी आता काय आहे याच्यामध्ये आम्ही किंवा तुम्ही पत्ता द्यायची गरज आहे का बरोबर. पोलिसांना? असं आवश्यकता वाटतंय नाहीये, सगळे आरोपी पकडू शकतात. आता एकाला पकडलं, बाकीचे पण पकडले जातील. पण एक इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा कुठल्याही तपासामध्ये एक स्ट्रॅटजी असते. आत्ताचा प्रायमा बेसी अटक होऊन उपयोग नाही, आम्ही शेवटला शिक्षेपर्यंत बघतो गोष्टी. तर त्या संदर्भात पहिला आरोपी याला आता डिस्कव्हरीमध्ये ह्याच्याकडनं जे येईल रेकॉर्डवर ते खूप महत्वाचं असेल. त्यांना शिक्षा, बाकीच्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी. कोर्टात आरोपीच्या वकिलांनी पंचनाम्यादरम्यान काही लिंबू, धागे, दोरे हे देखील मिळाल्याची कबुली दिलेली आहे. या संदर्भात काय माहिती? येस येस, ते रेकॉर्डवरच आहे. रिमांड रिपोर्टमध्ये पोलिसांनी जेव्हा आरोपीला अटक केली त्याला रंगेहात तिथे पकडलेलं आहे आणि त्या याच्यामध्ये त्याच्याकडनं ते लिंबू आणि बाकी जी सामग्री असते अगरबत्त्याची ती तिथून पंचनामा करून रिकव्हर करण्यात आलेली. पुन्हा विनायक राऊत यांच्या अटकची लवकर झाली तर अशी तुम्ही मागणी करणार आहात काय? येस येस येस, मी अपील करेन पोलिसांना की लवकरात लवकर, फक्त ते नाही, बाकीचे सर्व जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्याचा तपास करून चार्जशीट पाठवावी.